तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये। आज आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण डिझाईन क्रिएट करणार आहेत। तर चला मग लवकरात लवकर डिझाईनला आपण सुरुवात करूया। सर्वात आधी यायचे तुम्हाला फोटोशॉपमध्ये आल्यानंतर या प्रकारची आपण डिझाईन बनवलेली आहे। हीच डिझाईन मी तुम्हाला सुरुवातीपासून समजून सांगणार आहे। कुठून बॅकग्राऊंड घेतला आणि कोणतं टेक्स्ट वगैरे यूज केले आणि फॉन्ट कोणते यूज केलेत, फोटोला इनर शॅडो वगैरे जे काही इफेक्ट असतील ते तुम्हाला पूर्णपणे समजून सांगणार आहे। तो व्हिडिओला तुम्हाला सर्वात आधी लास्ट पर्यंत पाहायचं आहे आणि PHD फाईलचा जो पासवर्ड असेल किंवा मटेरियलचा पासवर्ड असेल तुम्हाला व्हिडिओच्या मधोमध कुठेही भेटून जाईल। तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे। लास्ट शेवटच्या लेअरला यायचे तुम्हाला आणि इथे सर्वात आधी पिंटरेस्ट वरून मी हा बॅकग्राऊंड सर्च केला। टेक्स्चर टाइप नॉर्मल बॅकग्राऊंड आहे, मी तो तुम्हाला डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेला आहे। मटेरियल मध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। पिंक बॅकग्राऊंड असल्यामुळे याला ऑरेंज करण्यासाठी आपण हू सॅच्युरेशनचा वापर केलेला आहे। ठीक आहे, या प्रकारे असा हू सॅच्युरेशनचा वापर केलेला आहे इथे। ठीक आहे, आणि यानंतर एक ग्रेडियंट घेतले किंवा एक नॉर्मलचं एक ऑरेंज बॅकग्राऊंड म्हणा। ठीक आहे, या प्रकारचं नॉर्मल केलं इथे आणि याला फुल केले। या प्रकारचे आपण इथे कॉपी पेस्ट केलं आणि यानंतर याला आपण सॉफ्ट लाईट इफेक्ट दिला आणि इथे जो याची ऑपेसिटी जी आहे आपण 55च्या दरम्यान ठेवलेली आहे। ठीक आहे, आता यानंतर काय करायचं, आपण इथे एक किल्ला घेतलेला आहे। या किल्ल्याला आपण मास्क करून इरेज वगैरे करून प्रॉपर सेट केला आणि ओव्हरलेच्या इफेक्ट मध्ये आपण याला ऍड केलेलं आहे। ठीक आहे, मी सुरुवातीपासून याला ट्राय करतो डिसेबल करायचं याला इथे। आणि या प्रकारचा किल्ला होता, नॉर्मल केल्यानंतर या प्रकारचा असा एक PNG याला कट वगैरे करून मी एक PNG मध्ये कन्वर्ट केलेला आहे। ठीक आहे, तर इथे आपण याला मास्क क्रिएट केला आणि याला साईडने इरेज वगैरे केलेलं आहे या प्रकारे आणि याला इथे आपण ओव्हरले केले। यासाठी आपण बॅक साईडला याला प्रॉपर सेट केलं। आता यानंतर महाराजांचा फोटो इथे आपल्याला ऍड करायचा आहे। ठीक आहे, तर हा एक फोटो मी घेतलेला आहे आणि त्यानंतर हा एक फ्रंटला एक फोटो घेतलेला आहे महाराजांचा। ठीक आहे, आणि बॅक साईडला एक ओव्हरले म्हणून एक लाईट यूज केलेली आहे। तर यानंतर आपल्याला एक ग्रुप दिसतोय तुम्हाला वर किल्ल्याचा, तर हा जो किल्ला याला बनवायला थोडा टाइम गेला। ठीक आहे, सुरुवातीपासून पाहू आपण। इथे मी जे काही लेअर आहे ते इथे हाईड करतो। ठीक आहे, आता किल्ल्याच्या बॅक साईडला हे मी यूज केलेले आहे। सर्वात आधी किल्ला घेतलाय, किल्ल्याला मी इथं इनर शॅडो ओपन करून दाखवतो। इथे इनर शॅडो घेतलाय आणि सॅटिनचा वापर केलेला आहे। सॅटिनने थोडासा ऑरेंज इफेक्ट मी इथे ऍड केलेला आहे। ठीक आहे, आणि इथे अजून एक ऑरेंज फिल्टर मी ऍड केलाय, फोटो फिल्टर। ठीक आहे, फोटो फिल्टर तुम्ही इथून ऍड करू शकता। ठीक आहे, यानंतर बॅक साईडला एक रॅस म्हणून यूज केले। PNG विंग किंवा PNG इग वरून तुम्ही रॅस RAYS तुम्ही टाकलं तर तिथे तुम्हाला रॅस म्हणून PNG भेटून जाईल किंवा डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता। यानंतर डस्ट म्हणून असा एक PNG मी इथे यूज केलेला आहे। बॅक साईडला डस्ट म्हणून PNG यूज केला आणि त्याला एक कलर ओव्हरलेचा इफेक्ट मी इथे ऍड केलेला आहे। ठीक आहे, इथे पहा ते एक या प्रकारचं मी एक लाईट यूज केलेली आहे ऑरेंज मध्ये आणि इथून असं दाखवले की प्रकाश येतोय असं या प्रमाणे मी इथे ऍड केलेलं आहे। आणि अजून एक सेम लाईट मी बॅक साईडला यूज केले इथे अशा प्रकारचं। ठीक आहे ना, हा प्रकाश इथे पण वर पण आला पाहिजे। ठीक आहे ना, तर या प्रकारचा किल्ला आपण प्रॉपर एडिट केलेला आहे। ठीक आहे, आता दुसरा ग्रुप आहे नावाचा। तर नाव खूप महत्वाचं असतं बघा, तुम्ही जेव्हा डिझाईन वगैरे क्रिएट करता तर अजूनही टाइम दिला तर अजूनही टेक्स्ट भारी होईल। ठीक आहे, सेम होणे जर परत तुम्ही डिझाईन क्रिएट केली तर सेम होणे किंवा त्याच्यापेक्षा चांगलं सुद्धा होऊ शकतं डिझाईन मध्ये। तुम्ही टाइम दिला तर अजून सुद्धा टेक्स्ट तुमचं चांगलं होईल। ठीक आहे, तर इथे आपण 3 टाईपचे फोल्डर आहेत आपले। तर सुरुवातीला मी हा एक फोल्डरला ट्राय करतो। तर ही लॉंग शॅडोची लिंक आहे, ती प्रत्येक व्हिडिओमध्ये आपल्या असते, तुम्ही डाउनलोड करू शकता। याला पासवर्ड वगैरे मी देत नाही। ठीक आहे, तर इथे महाराजांचं 3 टाईपचे टेक्स्ट आपण इथे यूज केलेले, वेगवेगळ्या लेअर मध्ये यूज केले। इथं छत्रपती नावाची जी टेक्स्ट आहे त्याला Infinity 06चा फॉन्ट यूज केलाय आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवाजी जी नावाची टेक्स्ट आहे त्याला आपण Infinity 9 आणि महाराज ज्या नावाला Infinity 9
अशा प्रकारचे आपण फॉन्ट यूज केलेले आहे. तर याला आपण ग्रुप केला, ग्रुपला डुप्लिकेट केला, जसे की इथं वर पाहता याला मी डुप्लिकेट केला. ठीक आहे, 3 ग्रुप असे डुप्लिकेट करायचे सेम मध्ये आणि यांना आपल्याला तिघांना सुद्धा आपल्याला हार्ड लाईट द्यायचं. सगळी इथे आपण येऊन इथे हार्ड लाईट इफेक्ट द्यायचा आहे आणि याच्यावर तुम्हाला ब्रश ऍड करायचा आहे. या ब्रशला सुद्धा हार्ड लाईट ठेवायचा आणि डार्क ब्रश घेऊन इथे तुम्हाला हार्ड लाईट व ब्रश स्पॅच मारायचा, यानी की ड्रॉ करायचं. ठीक आहे, तर टेक्स्ट तर तुम्हाला समजलं असेल, जसे की आधी मी 2-3 व्हिडिओ टाकले टेक्स्ट विषयी, तर ते तुम्ही जाऊन पाहू शकता. ठीक आहे, आणि यानंतर जे काही आहे जयंतीनिमित्त शुभेच्छा इथे तुम्हाला ऍड करायचे. ठीक आहे, ही जी फॉन्ट आहे पॉपनीस नावाची फॉन्ट आहे आणि खालची जी फॉन्ट आहे हार्दिक शुभेच्छाची ती अनेक देवनगरी नावाची फॉन्ट आहे. ठीक आहे, यानंतर ओल्ड पेपर जसं आपण म्हणतो फ्रीपिकला किंवा PNG विंग वगैरे कुठूनही तुम्ही डाउनलोड करू शकता. ओल्ड पेपर जरी टाकलं तर असे खूप सारे बॅकग्राऊंड येतात. तर हा मी एक डाउनलोड केलाय फ्रीपिक वरून आणि इथे एक टेक्स्ट मी ऍड केलेलं आहे. ठीक आहे, तर हे जे टेक्स्ट आहे ते पॉपनीस नावाचं बोल्ड मध्ये मी ऍड केलं. यानंतर इथे एक ओव्हरले स्क्रीन मध्ये ऍड केले, जसं की हे लेन्स आहे, एक लाईट लेन्स आहे, गुगलवरून तुम्ही घेऊ शकता आणि याला मी केले स्क्रीन. ठीक आहे, ओव्हरले वगैरे करू नाही शकत कारण की बॅक साईडला ते जमणार नाही, स्क्रीन करायचं म्हणजे, आणि इथे सुद्धा मी स्क्रीन केले. ठीक आहे, या प्रकारची आपली जी फाईल होती आणि अजूनही सुद्धा मी इथे एक यूज केलेलं आहे. बॅक साईडला हे फोटोच्या दोन्ही बॅक साईडला मी एक लाईट यूज केलेली आहे आणि इथे रॅस पण यूज केलाय फोटोच्या बॅक साईडला. ठीक आहे, आणि या साईडला हाच जो ओल्ड पेपर आहे मी इकडे या साईडला टाकलाय आणि इथे सुद्धा मी एक ऍड केलाय. ठीक आहे, तर ही आपली जी पूर्ण डिझाईन बनवून झालेली आहे. तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन तुम्ही ही जी पूर्ण PHD फाईल डाउनलोड करू शकता आणि जे मोबाईल वगैरे डिझाईन करतात मोबाईलवरती त्यांच्यासाठी मी मटेरियल प्रोव्हाइड केलंय, तुम्ही जाऊन डाउनलोड करू शकता. पासवर्ड तुम्हाला भेटलाच असेल. डिझाईन आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा आपल्या मित्रांना. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला व तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.